मे देअर बी एंजल्स ऑलवेज टू वॉच अपॉन यू. खूप छान कल्पना आहे. बाळ तू जेव्हा मोठा होशील किंवा जेव्हा तू वाढत असशील, प्रत्येक वेळेला तू तुझी वाढ बघण्यासाठी किंवा तुला प्रोटेक्ट करण्यासाठी कोणी देवदूत तुझ्या बाजूला असू दे. बाळाचे आई वडीलच बाळासाठी देवदूत असतात जेव्हा बाळ मोठं होत असतं. तर ही कल्पना किंवा हे पॉझिटिव्ह थॉट्स बाळ अजूनही गर्भाशयात असताना तुम्ही बाळापर्यंत पोहोचवू शकता कम्युनिकेशनच्या माध्यमातून. काय फायदे आहेत गर्भसंस्काराचे? गर्भसंस्कार म्हणजे फक्त बाळावर केलेले संस्कार नाहीत, तर ही होलिस्टिक प्रेग्नन्सी केअर म्हणजे त्या प्रेग्नंट आईची पूर्ण 9 महिन्याची काळजी आहे. स्ट्रेच मार्क्स कम्युनिकेशनच्या वेळेला आम्ही आईला अगदी रेग्युलर मसाज करायला सांगतो तिच्या पोटाचा. त्यामुळे ऑटोमॅटिक कमी होतात. लेस ऑर नो बॅकएक, कारण रेग्युलर एक्सरसाइज योगासनं असतात. डिलिव्हरीबद्दलची सगळी माहिती त्यांना होते, त्यामुळे दे आर बेटर प्रिपेअर्ड. डिलिव्हरी हा खूप, मराठीत तर त्याला बाईचा पुनर्जन्म म्हणतात. त्यामुळे आधीपासूनच इतक्या घाबरून ठेवलेलं असतं बायकांना की डिलिव्हरीच्या वेळेला असं होतं तसं होतं. पण पहिल्यापासून कल्पना आहे आता डिलिव्हरीत काय होणार आहे, त्यामुळे ही बाई खूप छानपणे सामोरी जाऊ शकते डिलिव्हरीच्या वेळेला. आणि बेबीसाठी मगाशी मी म्हटलं तसं EQ, SQ, इमोशनल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट तर वाढतोच, त्याच्याबरोबरच IQ ही वाढतो. ह्या मुलांचं स्पीच किंवा त्यांची वाणी खूप शुद्ध असते, कारण जे श्लोक आई गर्भावस्थेत म्हणत असते, जी काही खूप डिफिकल्ट कॉन्सोनंट्स किंवा व्यंजनं आहेत मराठीत, र आहे, ड आहे, ळ आहे, ण आहे, हे जेव्हा तुम्ही बाळ 3-4 महिन्याचाच असताना म्हणजे गर्भाशयात असताना तेव्हापासनं ह्या व्यंजनांची वाक्य म्हणता, र साठी रामरक्षा म्हणता, हे त्या बाळाच्या कानावर तेव्हापासून जात आहे. तर ही जी कठीण व्यंजनं बोलायला बाळाला त्रास होतो जेव्हा बाळ बोलायला सुरू करतं, हे खूप कमी होतं. लकीली माझ्याकडे खूप चांगला पीडियाट्रिक सपोर्ट असल्यामुळे इन फॉर्म ऑफ माय हजबंड, ह्या बाळांना आम्ही खूप चांगलं फॉलो करू शकलो जवळजवळ 3-4 वर्ष. अँड वी फाउंड की ह्या सगळ्या संस्कारातून गेलेलं बाळ हे खूप चांगलं क्रायसिस मॅनेज करू शकतं. म्हणजे क्रायसिसच्या वेळेला जी मुलं गडबडतात, परीक्षा आहे, एक्झाम आहे, साधं बाळाला घरात आई एकटं सोडून जाते, हेही बाळासाठी क्रायसिसच आहे. ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये दीज बेबीज दे फेअर मच मच बेटर. आणि अशा आई वडिलांचे फीडबॅक्स आहेत की ज्यांचा मोठा मुलगा आहे आणि आता लहान बाळ आहे, आणि या लहान बाळाच्या वेळेला कदाचित तिने गर्भसंस्कार घेतलेत, अँड नाऊ दे हॅव अ कंपॅरिझन बिटवीन देअर एल्डर बेबी अँड द यंगर वन. सो मी म्हटलं तसं मी खूप प्रेग्नन्सी आणि त्यातले चांगले प्रकार किंवा ही तुमची पूर्ण 9 महिन्याची सफर हेल्थ वाईज तर चांगली होच, पण ती कशी आनंददायी हो या दृष्टीने तुम्हाला हे सगळं सांगितलं. प्रेग्नन्सी दरवेळेलाच इतकी पीसफुल असेलच असं नाही, त्याच्यात कधी कधी काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. आपल्याकडे त्याचे नेक्स्ट स्पीकर आहेत. नेक्स्ट स्लाइड. तर जे आता आपण बघितलं, जस्ट टू समराईज, प्रॉपर डाएट, रेग्युलर एक्सरसाइज, गर्भसंस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॉपर मेडिकल गायडन्स, ह्या सगळ्यांनी इट मेक्स द प्रेग्नन्सी अँड युअर डिलिव्हरी नॉट ओनली मेमोरेबल बट इट शुड बी अ मोस्ट एन्जॉयबल जर्नी ऑल्सो. थँक्यू. जाण्याच्या आधी मी फक्त समन्वय प्रतिष्ठान, डॉक्टर भानुशाली आणि मिसेस निलिमा डावखरे या सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांनी हा इतका चांगला प्रोग्राम अरेंज केला आणि आम्हाला सगळ्यांना बोलवलंय आमची मतं शेअर करण्यासाठी. थँक्यू. ज्याला आम्ही फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर म्हणतो. म्हणजे पहिले 3 महिने, नंतरचे 3 महिने आणि शेवटचे 3 महिने. प्रेग्नंट राहिल्यानंतर ज्या क्रेविंग्ज येतात ते आपल्याला डॉक्टर स्वरूपा अय्यरनी आता आपल्याला एक्सप्लेन केलेलंच आहे. काय योगा केला पाहिजे, एक्सरसाइज कसं केलं पाहिजे. आता आपण थोडंसं पुढे जाऊ, म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. त्याच्यामध्ये होणारे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यावेळेस तुम्हाला कशा फिलिंग्स असतात, काय केलं पाहिजे,
काय नाही केलं पाहिजे, आणि डिलिव्हरी कशी होते, नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय, कुठल्या कंडिशनमध्ये सिझेरियन डॉक्टर ॲडवाईस करतात, का करतात, यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर सुप्रिया अरवारी या भिवंडीहून आलेले आहेत. डॉक्टर सुप्रिया अरवारी is an obstetric gynecologist practicing at her own hospital, Supreme Hospital in Bhiwandi, for past 15 years. She is the president of Indian Medical Association Bhiwandi, vice president of Bhiwandi Medical Practitioner Association, and she is a proud recipient of Anandibai Joshi Award. She is dedicated and patient-friendly gynecologist and treats all her patients as her own relative, literally. सो म्हणून बरे आम्ही त्यांना बऱ्याचदा जगन्माता म्हणून पण म्हणतो बरं का. सो आय वुड लाईक टू कॉल डॉक्टर सुप्रिया अरवारी ऑन द डायस प्लीज. At the outset, I would like to thank Manaswini Foundation, Mrs. Nilima Daukure, and President of ATG, Dr. Asha Bhanushali, for giving me this opportunity to address all my friends here. आणि स्लाइड्स इंग्लिशमध्ये आहेत, पण आय विल ट्राय टू स्पीक इन मराठी आणि हिंदी, म्हणजे मॅक्झिमम लोकांना कळेल. आणि रेखानी म्हटल्यासारखं मी जगन्माता असल्यामुळे आईला बरेच वेळा मुलांना दम पण द्यायला लागतो, खूप बोलायला पण लागतं, त्यामुळे थोडासा माझा आवाज बसलाय, तर प्लीज बेअर विथ मी. Today is Women's Day, and I would like to start with wishing all the women in this audience a very happy Women's Day. आणि मी रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज स्वतःकरता जोरात टाळ्या मारा. मला शेरो शायरी जराशी आवडते, त्यामुळे सुरुवात मी शेरपासूनच करणार आहे की खुदा ने कहा ए बंदे माँ की इतनी इबादत मत कर. इबादत मीन्स प्रेयर, म्हणजे हीरो वर्शिप, आईवर एवढं प्रेम. खुदा ने कहा ए बंदे माँ से इतनी इबादत मत कर, तू दीवाना नामाकूल हो जाएगा. मैंने खुदा से कहा तू आकर मेरी माँ से तो मिल ले, तू खुद अपनी जन्नत भूल जाएगा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. I dedicate my talk to all the modern women, like Swarupa said, की ती आई असते, बायको असते, बहीण असते, डबावाली पण असते, भांडी घासणारी पण असते, लाडूपट्टा पण करते, ती शी हॅज टू गो टू जॉब. सगळे एवढे सगळी कामं सांभाळत असताना सुद्धा शी हॅज अ बिग मॅमथ टास्क ऑफ पेरेंटिंग, अँड दॅट्स आय वॉन्ट टू डेडिकेट दिस टॉक टू ऑल द मदर्स अँड द मदर्स टू बी ऑर हु आर देअर इन द ऑडियन्स. नेक्स्ट स्लाइड. बरं आहे, कारण मला तिकडे असं जेलमध्ये टाकल्यासारखं बोलायचं नाही आहे सगळ्यांशी, तर मुद्दामून मी माझ्या या टॉकचं नाव कन्सेप्शन टू क्रेडल. कन्सेप्शन म्हणजे जेव्हा स्त्री गरोदर होते त्याला आपण म्हणतो कन्सेप्शन. टू क्रेडल म्हणजे बाळ पाळण्यामध्ये येतं, त्याला आपण कन्सेप्शन टू क्रेडल असं मुद्दामून मी या टॉकला नाव दिलंय. आणि आपण जेव्हा यंग असतो, अनमॅरिड किंवा नवीन लग्न झालेलं असतं, तेव्हा 70च्या किंवा 80च्या दशकात बघितलेलं पिक्चर आठवत असतो, ज्याच्यामध्ये ती बाई येऊन म्हणते, रमेश बाबू मैं आपके बच्चे की माँ बनने वाली हूँ. कोणीतरी एक रॅन्डम डॉक्टर किंवा दाई येऊन तिची नब्ज बघतं आणि म्हणतं, मुबारक हो आप माँ बनने वाली आहे. महिने असे वाऱ्यासारखे जातात, 2 वेळा ती असं ओरडते आणि तिसऱ्यांदा बाळ पाळण्यामध्ये डायरेक्ट बारसं चालू असतं. आय विश आपला प्रेग्नन्सीचा प्रवास हा असाच सोपा असता तर किती मजा आली असती. मी स्वतः एव्हाना डझनभर जन्माला घातली असती. नेक्स्ट स्लाइड. दिस इज जस्ट माझं ब्रीफ इंट्रोडक्शन. नेक्स्ट स्लाइड. व्हेरियस स्टेजेस. आय थिंक विल गो टू द नेक्स्ट स्लाइड, कारण इकडे हे सगळं पसरलेलं आहे त्यामुळे कळत नाहीये. तर सर्वप्रथम टू ऑल द मदर्स टू बी अँड ऑल द मदर्स हु आर ऑलरेडी देअर इन द ऑडियन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स, बिकॉज यू आर एम्बार्किंग ऑन अ व्हेरी एक्साइटिंग जर्नी फ्रॉम प्रेग्नन्सी टू चाइल्ड बर्थ. ही अतिशय एक्साइटिंग जर्नी आता तुम्ही चालू केली आहे आणि त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं अभिनंदन मी करते. नेक्स्ट स्लाइड. टू अंडरस्टँड अ मदर्स लव्ह, बेअर युअर ओन चिल्ड्रन. चायनीज लोक बाकी विशेष काही चांगलं करत नाहीत, करतात ते सगळं मोडकं तोडकंच, पण ही एक प्रॉवर्ब त्यांनी खूप छान बनवली आहे
की जर तुम्हाला आईचं प्रेम समजायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं मूल जन्माला घालायला हवं. तुम्हाला मूल स्वतःचं जन्माला घातल्याशिवाय आईचं प्रेम हे कधीच कळणार नाही. का आईला एवढी महती आहे? वाय इन उर्दू देश आहे की माँ के पैरों तले जन्नत है. जन्नत मीन्स हेवन. हेवन ज्या आईच्या पायाकडे आणली आहे. का असं? नेक्स्ट स्लाइड. बिफोर आय गो टू द डिटेल्स ऑफ प्रेग्नन्सी, एक छोटासा एक मला बोलवायची इच्छा आहे की नुसतंच प्रेग्नंट होऊन काम होत नाही, तर प्लॅनिंग अ प्रेग्नन्सी इज इक्वली इम्पॉर्टंट. प्लॅनिंगच्या वेळेला इस्पेशली आईचं वय काय आहे? आईचं वय जर खूप कमी वयात लग्न केलं किंवा हल्ली अनमॅरिड गर्ल्समध्ये, कॉलेज गोईंग गर्ल्समध्ये अनमॅरिड प्रेग्नन्सीचं फार जास्त प्रमाण यायला लागलंय, तर इफ यू गो फॉर अ व्हेरी यंग एज प्रेग्नन्सी, त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आईला आणि बाळाला होऊ शकतात. आई कित्येक वेळा वय लहान असल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स फेस करते आणि मृत्युमुखी सुद्धा पडू शकते. त्यामुळे मिनिमम 18 वर्ष हे आपल्या म्हणजे संविधानानेच 18 वर्षाचं वय केलंय. पण मी म्हणते आपण आपल्या मनाने त्याला 20 किंवा 22 करायला काहीच हरकत नाही. गिव्ह द गर्ल अ चान्स टू ग्रो. कारण कमी वयामध्ये तिची स्वतःची वाढ चालू असते, तिची हाडं वाढत असतात, तिची हाईट वाढत असते आणि अशा वेळी तिच्यावरती मातृत्वाचं बोझं टाकणं हे तिच्याकरता अतिशय हानिकारक असतं. त्यामुळे सर्व इकडे बसलेल्या माता आणि होणाऱ्या मातांना रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या मुलींना शिक्षणाची संधी द्या. तिचे लेट लग्न म्हणजे मी काय म्हणत नाही 30सारखं, आमच्या डॉक्टरांमध्ये होतं बरं का, 30ला लग्न होतं, 35ला आम्हाला मुलं होतात, म्हणजे आज्या होतात बायका तेव्हा आम्ही आया होतो. पण ॲटलिस्ट सामान्य जनतेनी निदान तिला मिनिमम एक तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करायची तिला द्या संधी, ज्याकरवे तिची स्वतःचं सुद्धा संगोपन होईल, तिची स्वतःचा विकास होईल अँड देन शी विल बी रेडी फॉर मदरहुड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. आता व्हॉट आर द प्रॉब्लेम्स विथ अर्ली प्रेग्नन्सी ऑर फर्स्ट ट्रायमेस्टर प्रेग्नन्सी. पहिले फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे कन्व्हिनियन्स करता प्रेग्नन्सीला 3 ट्रायमेस्टर्समध्ये आम्ही डिवाइड करतो. प्रत्येक ट्रायमेस्टरचा 3 महिन्याचा भाग असतो. पहिले 3 महिने इज फर्स्ट ट्रायमेस्टर. या वेळेला तुम्हाला नुकतं कळलेलं असतं की तुम्ही प्रेग्नंट आहात, त्यामुळे देर इज लॉट ऑफ हॅपीनेस, खूप आनंद मनात असतो. त्याचबरोबर खूप भीती असते, नर्वसनेस असतो, मला हे झेपेल की नाही, मला हे सगळं सहन होईल की नाही, हे माहीत आपल्याला फार त्रास देत असतं. आणि मग शेजारच्या पाजारच्या बायकांना, अगं हो ग माझ्या चिंटूच्या वेळी मी काय वैतागले माहितीये, 9 महिने मी खाल्लं नाही म्हटल्यावर ती बिचारी खाणारी सुद्धा खायचं बंद करेल. अशा आपल्याला शेजारी पाजारी, विथ ड्यू रिस्पेक्ट, आपली इंडियन सोसायटीमध्ये आपल्याला हा जो सपोर्ट मिळतो तो इतर सोसायटीजमध्ये मिळत नाही. त्यामुळे आपण त्या सपोर्टचा मी बिलकुल इन्सल्ट करू इच्छित नाही, पण कधी कधी तो थोडासा असा गळ्याशी येतो. त्यामुळे माझा इथे बेसिक हेतू असा आहे की तुमच्या मनातले जे चुकीच्या कल्पना आहेत प्रेग्नन्सीबद्दल त्या निघून जाव्या. थोडक्यामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात, तर सगळ्यात पहिले आय थिंक विल गो टू द नेक्स्ट स्लाइड. दिस वन. तर मॉर्निंग सिकनेस ज्याला आपण म्हणतो किंवा हायपर एमेसिस ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे प्रेग्नन्सी कळल्या स्त्रियांना उलटी डोहाळे द्यायला म्हणतात. डॉक्टर स्वरूपानी त्याबद्दल खूप छान बोललं. आणि ही एक गोष्ट आहे की प्रत्येक बाईला माहीत असते, कारण नॅचरली आपले आधारस्तंभ कोण, टेलिव्हिजन, मूवीज. मग ती पहिले उलटी करते आणि दुसऱ्या दिवशी तिला सांगतात तुम माँ बनने वाली हो. त्यामुळे वी ऑल नो की डोहाळे लागले म्हणजे सर्वसाधारणपणे ते प्रेग्नन्सीचं लक्षण आहे. तर व्हॉट इज स्पेशल अबाउट दिस व्हॉमिटिंग, का ते त्या 3 महिन्यामध्ये त्या स्त्रीला खायची इच्छा होत नाही, मळमळतं, जेवण बघितल्यावर उलटी करावं असं वाटते. तर त्याची ट्रीटमेंट कशी करावी, प्रत्येक वेळी त्याच्याकरता ट्रीटमेंट लागतेच असं नाही. थोडंसं त्या सपोर्ट दिला जर त्या स्त्रीला, तिला जर हे कळलं की दिस इज अ पार्ट ऑफ द नॅचरल प्रोसेस, थोडे डाएटरी चेंजेस, थोडं एक्सरसाइज, मेडिटेशन अशा ज्या गोष्टी तिने केल्या तर बऱ्याच प्रमाणात हा त्रास तिला कमी होऊ शकतो. पण जर त्रास असह्य झाला तर वी हॅव टॅबलेट्स, आपण त्याला अँटीएमेटिक्स म्हणतो, ते प्रेग्नन्सीमध्ये आपण देऊ शकतो. तुमच्या डॉक्टरना तुम्ही जाऊन चेक करू शकता. हे इथे मी एक मुद्दा जरूर सांगू इच्छिते की बरेचशे वेळा आपल्या मनामध्ये एक चुकीची कल्पना असते की प्रेग्नन्सीत नाव टाकायचं ते 7व्या महिन्यात. आमच्या सासूनी 7व्या महिन्यात टाकलं, आमच्या आजीनी तर टाकलंच नव्हतं, तिची घरीच डिलिव्हरी झालेली. पण ही कल्पना चुकीची आहे. तुम्ही प्रेग्नंट आहात हे कळल्या पहिले जाऊन तुम्ही तुमचं चेकअप आणि तुमचं नाव टाकलं पाहिजे. कारण अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या पहिल्या 3 महिन्यामध्ये आढळतात. फॉर एक्झाम्पल, पहिल्या 3 महिन्यामध्ये ॲबनॉर्मल ब्लिडिंग होऊ शकतं. पिरियड थांबलाय, युरिन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि बाईला ब्लिडिंग चालू होतं. दिस कॅन बी अ व्हेरी डेंजरस कॉम्प्लिकेशन. त्याला
आयदर इट कॅन बी एन अबॉर्शन. अबॉर्शन म्हणजे गर्भ राहिलाय पण तो काही कारणामुळे अस्थिर आहे किंवा खराब झालाय आणि तो बाहेर पडू इच्छितोय. इट कॅन बी एक्टोपिक प्रेग्नन्सी. एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भाशयाच्या बाजूला ज्या ट्यूब्स असतात, ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहते आणि ती ट्यूब फुटते पोटात, पोटात रक्तस्राव होतो आणि हा अतिशय डेंजरस आहे, त्याच्यात बाईचा जीव पण जाऊ शकतो. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला घरी राहून डायग्नोज करता येत नाही, त्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. पर्पजली मी टेक्निकल गोष्टी अवॉइड करते आहे माझ्या प्रेझेंटेशनमधून. नेक्स्ट स्लाइड. बर्थिंग म्हणजे मुलाला जन्म घेणं, इट इज अ व्हेरी मोस्ट प्रोफाऊंड इनिशिएशन इन टू द स्पिरिच्युअल वर्ल्ड. स्पिरिच्युअल वर्ल्ड, अध्यात्माकडे त्या बाईचं जे पहिलं पदार्पण असतं ना ते असं, आई बनते ती तेव्हा. पण त्या पदार्पणाबरोबर बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या त्याच्या सोबत सोबत येतात. म्हणजे काय तर तिचे मूड चेंज व्हायला लागतात, फार चिडचिड व्हायला लागते. ज्या नवऱ्याशी दिवसातनं 10 वेळा भांडत होतो त्याच्याशी आता 20 वेळा भांडावं असं वाटतं. तर ह्याच्यात काही ॲबनॉर्मल नाही. सर्व स्त्रियांचा हक्क आहे त्यांच्या नवऱ्याशी भांडण्याचा. आणि प्रेग्नन्सीमध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होतात ज्याच्यामुळे तुमचे मूड चेंज होतात. ते पटकन राग येतो, पटकन डिप्रेशन होतं, पटकन रडू येतं. आपल्याबरोबर काय होते तेच कळत नाही. कुठून आले आणि प्रेग्नंट झाले, उगाच याच्याशी लग्न केलं असं बरेच वेळा वाटतं. नेक्स्ट स्लाइड. अशा परिस्थितीत नवऱ्याचा सपोर्ट फार महत्वाचा असतो. या नवऱ्यानी फारच मनावर घेतलं, त्यांनी पण 6 महिन्याचं पोट वाढवून ठेवले. बऱ्याचशा मूड चेंजेस करता ट्रीटमेंटची गरज नसते. जर फॅमिलीनी त्या बाईला सपोर्ट दिला, तिचे मूड चेंजेस समजून घेतले, आणि इथे सगळ्यात महत्वाचं काम नवऱ्याचं आहे. त्यांनी प्लीज, इथे अनफॉर्च्युनेटली कोणी नवरे मंडळी नाही आहेत तर तुम्ही घरी जाऊन नक्की निरोप द्या की